सोडा. चला सोडा, मला जाऊ द्या. अरे थांबा थांबा. या दोघांना कुठून पकडून आणलं तुम्ही? कुठे चोरी बिरी तर नाही केली ना यांनी? काय बघा भावांनो, रामजीच्या घरी शुभ काळ आला आहे. आता सुरू होईल नाटकाचा दुसरा भाग. अरे या बघूया आपण. सोडा, आम्हाला जाऊ द्या. सोडा. सोडा आम्हासनी. आत्या, हे काय झालंय बाहेर? कोण आहे? सोडा. चला अहो सोडा आम्हासनी, जाऊ द्या. चला का. अरे हे काय करताय? सोडा माझ्या पोरासनी. कोण आहात तुम्ही? सोडा त्यांना, सोडा. मुलीचे भाऊ असून मुलाच्या इथे जाऊन लग्न तोडायची वार्ता करता येते दोघा. आओ भाऊ, यांचा परिवार असाच आहे. आय बाप काहीतरी वेगळंच म्हणतात आणि हे पोरं काहीतरी वेगळंच म्हणतात. ते तर आभार माना, आम्ही मुलाकडचे जरा समजूतदार आहे. आम्हाला सगळ्यांची इज्जत करते, म्हणून या दोघांना धडा शिकवायला मी इथं घेऊन आलोय. ते लय उपकार झालं. अगदी बरोबर केलंय तुम्ही. तुम्ही या दोघांना पकडून इथं घेऊन आलात. आता तुम्ही जा आणि वरात घेऊन या. आम्ही बघतोच या दोघांना. चला तुम्ही दोघं आतमध्ये. आज मी तुम्हाला दाखवतो. लग्न तोडताय वय. आता बघाच कसं लग्न होतंय ते. तुम्हा दोघांच्या समोर वरात येईल आणि तुम्ही दोघं काय बी करू शकणार नाही. चला. तुम्ही वरात घेऊन या. कोणतीही वरात नाही येणार. हे लग्न नाही होऊ शकत. भास्कर, हे काय बोलतोयस तू? अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? लग्नासाठी नाही म्हणतोयस? तुझ्या बापाला समजलं ना, मारून टाकल तुला. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी आधीच केलं. एकदाच नाही बाबा, 1000 वेळा मारलं तरी चालेल, पण मी लग्न नाही करणार. भास्कर, तू आधी काय त्या बिघडलेल्या पोरांचं वहिनीचं ऐकतोयस? आणि तुझ्यात एवढी हिंमत कुठून आली की तू स्वतः निर्णय घ्यायला लागलास? शिकू तर दिलं नाही, मग अक्कल कुठून येणार? पण मी एवढा बी येडा नाहीये की वहिनीचा आवाज पण ऐकू नाही शकणार, जो ती एका अनोळखी पोरीसाठी उठवते. त्या पोरीच्या भावांनी न घाबरता जेवढा जमल तेवढा आपल्या बहिणीसाठी आटापिटा केला. मी कधी शिकलो नाही, पण मी चांगलं समजू शकतो की न शिकल्यानं लोक कसं माझ्यावानी दबून राहतात. पर हा, आज नाही बोललो तर मी कधीच नाही बोलू शकणार. चला वहिनी, हुंड्याचं सामान त्यासनी परत करून येऊ आणि मोडून टाकू लगेच. हो भाऊजी. मी हे लगीन नाही करू शकत. नाही नाही, असं नका म्हणू. हे बघा, हे लगीन नाही होत याचं जेवढं दुःख तुम्हाला आहे तेवढं आम्हाला बी आहे. पण ह्यो निर्णय तुमच्या पोरीसाठी योग्यच आहे.
हे बघा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुम्ही या पोरांच्या माझ्या पोरांच्या बोलण्यात नका येऊ. मी माझी पोरं आहेत ना, त्यांच्या बहिणीवर त्यांचा लय जीव आहे. आणि तुमचा तुमच्या पोरीवर जीव नाही आहे. हे बघा, जेव्हा मी माहेरी जाते ना, तेव्हा माझ्या आईच्या तोंडातनं कधी कधी निघून जातं की मी लहानपणी अभ्यासात लई हुशार होती. मग ती लगेच बोलणं बदलून सासू सासरे यांच्याबद्दल बोलायला लागती. तुम्हीच विचार करा, आजपासनं 5 वर्षानं नाहीतर 10 वर्षानं तुम्हाला नक्की काय आवडेल? हे म्हणणं की तुमची पोरगी शिकलेली आहे, का हे म्हणणं की तुमची पोरगी अभ्यासात लई हुशार होती? आणि जर तुम्हा लोकांना असं वाटतंय की तुमची पोरगी लगीन झाल्यावर शिकू शकल, तर मला पहा, मी माझ्या सासरच्यांना लई चांगलं ओळखते. आणि तुम्हा लोकांना भी एका सुनेला किती कामं असतात हे ठावं आहे. जशी मी पुढे शिकू नाही शकली, तुमची पोरगी बी शिकू नाही शकणार. बघा, झाला सगळा सत्यानाश. ज्या मुलीची वरात नाही आली तिच्याशी कोण करणार आहे लगीन? आणि मग त्या परिवाराच्या इज्जतीचं काय होईल? एकदम बरोबर बोललास भाऊ. आता रामजीच्या पोरी संग लगीन कोण करणार? बघा, बिचारी नवरी तर झाली, पर वरात नाही आली. जावई बापू, तुम्ही बोला ना यांच्या संग. माझी मंजुळा कोण करेल लग्न तिच्याशी? जर हे वरात आणि शिकून मी काय करणार आहे? तुम्ही बोला ना, ओळखता ना तुम्ही असती. तुमच्या मुलांना जो सत्यानाश करायचा होता तो केलाय यांनी. आता यांना काय समजवायचं? मंजुळा आई, ये पोरी ये. हे बघा माझी पोरगी कशी तयार होऊन बसले. एखादी नवरी वरातीची वाट बघत बसली तर परत तिच्या घरात वरात येणं लय अवघड असतंय हो. ती आयुष्यभर फक्त वाट पाहत राहते. आणि तुम्ही लग्नाला नकार नका देऊ. माझ्या पोरीचे लगीन करा. हिच्या संग पुन्हा कोण लगीन करेल? हिचे बाबा पण घरी नाहीत आहे, तर त्यांनी समजावलं असतं तुम्हासनी. ते संध्याकाळ पतूर येतील, तवर तुम्ही माझ्या पोरी संग कोण लगीन करील? म्या करेल तुमच्या पोरी संग लगीन. जवळ शिक्षण पूर्ण करेल तेव्हा करेल तिच्या संग लगीन. वचन देतो म्या साऱ्या समाजासमोर तुम्हा सर्वांना. आणि वय आजपासून म्या बी शिकल. म्हणजे जेव्हा म्या तुमच्या पोरी संग लगीन करेल तेव्हा लोक हे म्हणू नये की तुमच्या पोरीचा नवरा आडाने न शिकलेला हाय. काळजी करू नका, म्या माझं वचन तोडणार नाही. म्या तुमच्या पोरी संग लगीन करेल, मग माझ्या घरचे तयार असो वा नसो, माझी वरात तुमच्या दारातच येणार. परवानगी द्या, येतो म्या. नाही ऐका,
भीमाबाई, अहो भीमाबाई, आहेस का गेलीस? शेठजी, जिची पोरगी नवरीचे कपडे घालून घरातल्या घरात बसूनच राहील, तिच्या आईला तर झटका बसलाच ना हो. आणि झटक्यानं मरून बी गेली तर काय मोठी गोष्ट होणार आहे. एकदम बरोबर बोलला भाऊ. अरे तो पोरगा लय उत्साहात बोलून गेला. अरे जो पोरगा तोंडावर नाही म्हणून गेला तो काय लगीन करणार आहे? मी आता औषध वाटून घेऊन येते. मंजुळा, जातो एक काम कर, पाणी गरम वय ठेव लवकर. चला भावांनो, तमाशा संपून गेला आता. तसं पण उद्या आपल्याला कळेलच की रामजीची भीमाबाई आहे का गेली. चला 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 चला. मी न वैद्यांना घेऊन येते. अगं नाही, हे औषध वैद्यानीच दिलंय. ती आता शुद्धीवर आली ना की लगेच देईन मी तिला. समजा नीट होईल. बस तिला जरा आराम करू दे. आई, मंजुळाचं लगीन करायचं आहे. लग्नाला नकार नका देऊ. समजा नीट होईल. तू फक्त आराम कर, लगीन बी होईल. गंगा, चल इथून. आता आपलं इथं काय बी काम नाही. एवढं चांगलं स्थळ आणलं होतं, पण घरातलीच मुलं जर घर बरबाद करायला निघाली असतील तर मग उरणारच काय इथं. आत्याबाई, वाईट नका वाटून घेऊ, पण सासरे बुवा येतील तेव्हा त्यांना सांगा त्यांच्या मुलांसारखी मुलं देवानं कुणाला बी नका द्यायला. चल निघूया गंगा इथून. कसं बोलताय तुम्ही? आईची तब्येत तरी पहा. अशा परिस्थितीत कसं सोडून जाणार तिला? अरे अशी आलं त्यांची कुणी बनवली? त्यांच्या मुलांनीच ना. मग सांभाळू दे यांना. हे समजा सोड तू. आपलं बी घर आहे, आपल्याला ते बघावं लागल. चल इथून. हे बी माझंच घर आहे. आई आहे ती माझी. नाही सोडून जाऊ शकत तिला. हे बघ गंगा, जर तू येणार नाहीस ना तर मी तुला सोडून जाईन बघ. ठीक आहे, जावा तुम्ही. तसं बी मी एकटीच आले होते आणि एकटीच परत येईन, पण माझ्या आईला सोडून नाही येणार. मंजुळा, आपल्यामुळे आपल्या आईची तब्येत खराब झाली. वय मंजुळा, आम्हाला आईला त्रास द्यायचा नव्हता. आम्हाला फक्त पाहिजे होतं की हे लगीन मोडावं. आईला बरं वाटल. आणि दादा, आई बाबांना तुमच्यासारखी पोरं पाहिजे का नाही ठाऊ नाही, पण मला प्रत्येक जन्मात तुमच्यासारखेच भाऊ पाहिजे. आणि मलाच नवं तर जगातल्या समध्या पोरींना आनंद दादा, बाळा दादा आणि सगळ्यात छोटा आणि समजदार भीमराव असाच भाऊ पाहिजे. बाबा, आई, दादा, शांत डोक्याने विचार करा. तेव्हाच कळेल का जे झालं तेच व्हायला पाहिजे होतं. अशानं आपण त्या पोरीचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलं. दुकानात जातोय, जिथं 2-3 तास तरी माझं काम होईल. पर बाबा, आई, दादा, माझ्यामुळे जे काही बी झालं
त्यासाठी मी माफी मागतो. कापड बदलून येतो. तुझं लगीन ठरवलंय म्या. उद्या संध्याकाळी साखरपुडा हाय, तर दुपारी दुकानातून लवकर ये. माझं नाव भास्कर आहे. आणि तुमचं? मंजुळा. कुणाच्या मर्जीने लगीन व्हावं नाहीतर कुणाच्या मनाविरुद्ध, यानं कुणाला काय बी फरक नाही पडणार. पण हे समज तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आई बाबा, आता जे झालं ते झालं, समजा विसरून जावा ना. आणि तसं बी भाऊजींनी सांगितलंय, जेव्हा ती पोरगी मोठी होईल आणि शिक्षण घेईन तेव्हा ते तिच्या संगच लगीन करतील. लगीन होऊ दे किंवा नाही, तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिलो आपण. बाबा असं नका म्हणू ना. असं काय नाही झालंय ज्यानं तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिलात. अरे कुणी आहे का? वर्षाताई इकडे या. आणि दादा तुम्ही बी या. पहा आमची सून काय म्हणती. हिनं जे लग्न मोडलं त्याच्यामुळे आमची जी बदनामी झाली आहे, जी बेइज्जती झाली आहे, ते आम्ही विसरू शकू? विसरण्यासारखं नाहीच आहे. तुम्ही विसराल, समाज नाही विसरणार. आता आयुष्यभरासाठी तुमच्या परिवाराला हा डाग लागलाय. अहो लोकांचं काय, लोक इकडचं तिकडचं करून काय ना काय बोलतच राहतील. जर पोरानं विरोध केला असता तर चाललं असतं. लोक समजले असते हळूहळू की पोरगा आहे, पुरुष आहे. मनात आलं, मोडलं लगीन. पर सून असून घरातल्या निर्णयाविरुद्ध जाणं, घराच्या आनंदाचा जरा बी विचार न करणं, हे लोक थोडीच विसरणार आहेत. आणि तुम्हासनी एक सून नाही सांभाळता आली, हे तर तोंडाला काळ फासण्यासारखं आहे. काकू तुम्ही तरी कशाला वाढवायला लागलाय? मग कमी करते की, आता लगेच करते. देव तुझ्यासारखी सून कुणाला बी न देऊ. चला. मी आलोच. हिला अद्दल घडवायची, चांगली अद्दल घडवायची. अरे भास्कर, अजून किती तयार करणार आहेस मंजुळाला? मंजुळा ताई शाळेला जात आहे आणि शाळेला तयार होऊन जायचं असतं. माझ्या बहिणी एवढ्या लांब जाऊन नाही राहू शकत, पण फॉर्म भरून परीक्षा तर देऊ शकतात ना. ऐक, मंजुळा आई इकडे ये. अगं ही काय कापड घातली? हा, साडी कुठे आहे? साडी कुठे हिची? अगं वरात येणार आहे ना, लगीन आहे तुझं. आई जा हिला तयार कर. आई शांत काय बसलाय? माझी तर तब्येत बिघडत राहते. ताई तुम्हाला बी कळायला पाहिजे ना, तुला पण माहिती आहे ना. जा ना जा. अगं काय आई करते, जा तयार कर तिला. वरात यायची वेळ झाली. वहिनी शांत हो, शांत हो जरा. शांत हो, शांत हो. काय झालं? मी हे लगीन नाही करू शकत. हे लगीन नाही होत याचं जेवढं दुःख तुम्हाला होतंय तेवढं आम्हाला बी होतंय. पर यो निर्णय तुमच्या पोरीसाठी योग्यच आहे.